पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। धार्मिक कारणांमुळे होणारी गर्दी थांबावी यासाठी राष्ट्रीय पातळीवर व्यापक धोरण आवश्यक असल्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेली आहे। देशातल्या धार्मिक स्थळांवर मोठी गर्दी होतानाची दृश्य गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बघायला मिळत आहेत। सोबतच पर्यटन स्थळांवर देखील प्रचंड गर्दी पर्यटकांची आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने बघायला मिळते। या अनुषंगाने या सगळ्या बाबींबद्दल एक व्यापक राष्ट्रीय धोरण आखलं जावं अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली आहे। राष्ट्रीय पातळीवर जर व्यापक धोरण राबवलं गेलं तरच या अशा सगळ्या गोष्टींना आळा घालता येऊ शकेल किंवा पायबंद करता येऊ शकेल असा या मागचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे। इस समय एक ऐसे मोड़ पर खड़े हैं जहां तीसरी लहर की आशंका लगातार जताई जा रही है। देश के अधिकांश राज्यों में केसेस की संख्या जिस तरह कम हुई थी उसने कुछ राहत साइकोलॉजिकली फील होता था, कुछ राहत महसूस हो रही थी। विशेषज्ञ इस डाउनवर्ड ट्रेंड को देखकर उम्मीद भी कर रहे थे कि जल्द ही देश दूसरी लहर से पूरी तरह बाहर आ जाएगा, लेकिन कुछ राज्यों में केसेस की बढ़ती हुई संख्या अभी भी चिंताजनक बनी हुई है। पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं यावेळेला काय म्हणाले हे आपण आत्ताच पाहिलं। या अनुषंगाने जी गर्दी होतीये सार्वजनिक स्थळांवर असेल, धार्मिक स्थळांवर असेल, पर्यटन स्थळांवर असेल, ही गर्दी थांबवणं, रोखणं, थोपवणं हे अत्यंत गरजेचं आहे। तरच संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करता येऊ शकेल, ही लाट रोखता येऊ शकेल। आणि याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केलेली आहे, विनंती केलेली आहे। ही अशी गर्दी रोखण्यासाठी एक राष्ट्रीय स्तरावरचं व्यापक धोरण असावं जेणेकरून सर्व राज्यांना हे धोरण ते नियम पाळणं बंधनकारक राहील। पर्यटन स्थळांवर, धार्मिक स्थळांवर जी गर्दी होतीये ती थांबवता येऊ शकेल आणि पर्यायाने कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवता येऊ शकेल। संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कदाचित जास्त असू शकतो अशी शक्यता वर्तवली गेलेली होती आणि त्या अनुषंगाने देशातल्या काही राज्यांमध्ये कोरोनाचा धोका वाढू शकतो आणि ही शक्यता लक्षात घेता आता सगळ्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत। पुढची बातमी बघूया। विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवरच पडणार असल्याचं दिसतंय, कारण या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला डिसेंबरपर्यंत मुहूर्त मिळणं कठीण असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळेच ही निवडणूक आता पुढे जाण्याची शक्यता आहे। सरकार तांत्रिक अडचणीत असल्याची माहिती मिळतेय, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष नेमका केव्हा मिळणार याबद्दल सातत्याने जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित डिसेंबर नंतर मिळू शकेल। आणि याचबद्दल दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी जे विश्लेषण केलं ते आता आपण ऐकणार आहोत। हिवाळी अधिवेशनात खरं तर विधानसभेचा अध्यक्ष नेमावा यासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले, मात्र मतदान गुप्त पद्धतीने घेतलं जावं असा आपल्या विधान भवनाच्या नियम पुस्तिकेत नियम आहे की अध्यक्षाची निवडी गुप्त मतदान पद्धतीने व्हावी। मात्र त्यासाठी नियम समिती आहे जी नियम बदलायचं कामही करते आणि त्या नियम समितीमध्ये सर्व पक्षाचे आमदार सदस्य असतात। तर या नियम समितीची बैठक सोमवारी घ्यायचं ठरलं, ती बैठक मंगळवारी झाली आणि दुसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या त्यात नियम बदलण्यात आला की गुप्त मतदान पद्धतीने घेऊ नये
आणि त्याचं कारण असं सांगण्यात आलं की लोकसभा, राज्यसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभांमध्ये अध्यक्षाची निवडणूक ही शिरगंटी उभी करून म्हणजे आमदार उभे राहतात आणि आमदारांना मोजून खुल्या पद्धतीने केली जाते. त्याचं कारण असं की आमदार हे लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. त्याच्यामुळे आपल्या लोकप्रतिनिधींनी काय केलं हे लोकांना कळालं पाहिजे, त्यांच्यापासून काही लपवून नाही राहिलं पाहिजे, कारण ते त्यांचे प्रतिनिधी आहेत. बरोबर. म्हणून ही खुल्या पद्धतीचं मतदान करावं अशी मागणी देशभरात आली आणि लोकसभा, राज्यसभा असेल, बाकी विधानसभा असेल, सगळीकडे ती खुल्या म्हणजे ओपन पद्धतीने होते. यावेळी विधानसभेचा तसा नियम असल्यामुळे तो नियम बदलण्यात आला. बदललेल्या नियमाला विधानसभेची मान्यता घ्यावी लागते. त्यासाठी प्रस्ताव अध्यक्ष विधानसभेत मांडतात आणि नियम समितीने अशी शिफारस केलेली आहे आणि हा नियम बदलण्यात येत आहे. याला सगळ्यांनी होचं बहुमत असेल तर हो म्हणावं, नाहीचं असेल तर नाही म्हणावं, अशा पद्धतीने तो प्रस्ताव संमत किंवा नासंमत होतो. हा प्रस्ताव विधानसभेत मांडला गेला नाही. म्हणजे नियम समितीची बैठक झाली, नियम समितीने निर्णय घेतला की खुल्या गुप्त मतदान नाही करायचं, पण त्याला विधानसभेत सभागृहात मांडून जी मान्यता दिली पाहिजे ती दिली गेली नाही. त्यामुळे तो प्रस्ताव मंजूर झाला नाही. त्यामुळे सध्या तरी नियम बदलायचा निर्णय झाला, पण तो त्याच्यावर शिक्कामोर्तब विधानसभेचं झालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज नागपूरमध्ये विविध विषयांवर भाष्य केलंय. राष्ट्रवादीचे आमदार नाराज असल्याच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेल यांनी भाष्य केलं असून आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. महामंडळ वाटपाबाबत फॉर्म्युला ठरल्याचं देखील प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेलं आहे. राष्ट्रवादीचे काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या सातत्यानं येत होत्या, मात्र या बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही. राष्ट्रवादीचे आमदार नाराज नाहीत असं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिलेलं आहे. काही लोकांचं मत असेल मला माहीत नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या वतीनं मी एवढं सांगू शकतो की आमच्या आमदारांमध्ये कुठलीही नाराजी नाही आहे. आमच्या आमदार सगळे आपल्या जागेवर आहे आणि पवार साहेबांच्या जे काही भूमिका आहे त्याच्या मागे भक्कमपणे उभे आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या हिशोबाने NIT असो की कुठलाही महामंडळ किंवा बाकीचे सदस्य त्याचे नेमायचे असेल, ते तिन्ही पक्षामध्ये फॉर्म्युला ठरलेला आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी खास करून अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि अजित पवार आणि सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे असे 6 लोकांनी बसून महामंडळाच्या वितरण कोणा पक्षाकडे जाईल असं त्यांनी काहीतरी फॉर्म्युला तयार केला आहे. त्याप्रमाणे